नमस्कार. अश्विनी किचनमध्ये आज पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे बीटाची पापडी. सर्वांसाठी म्हणजे छोट्या मुलांसाठी आहे किंवा मोठ्यांसाठी पण खूप चांगली आहे आणि मस्त कुरकुरीत अशी बनते. तुम्हाला मी तोडून पण दाखवत आहे की किती छान अशी बनलेली आहे. तसं तर मुलं आवडीने बीट खात नाहीत, पण अशा प्रकारे बनवलं तर नक्की खातील आणि चवीला पण छान लागतं, पौष्टिक राहतं. म्हणून आता चला सुरुवात करूया रेसिपी बनवायला. आणि किती छान असे दिसत आहेत व्यवस्थित झालेले. सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी 2 बीट घेतले, 5-6 लसूण कळ्या, 5 अद्रकचे तुकडे आणि 3 हिरवी मिरची घेतली. आता बीट आणि मिरची मी स्वच्छ छान असं धुवून घेणार पाण्याने. आपल्याला 3 मिरची बस होईल, तुम्हाला लागलं तर तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. आणि बीट मिरची धुवून झाल्यावर बीटाचे समोरची पाठीमागची साईड काढून टाकायची आणि मीडियम आकाराचे त्याचे तुकडे करून घ्यायचे. कारण की आपल्याला मिक्सरमधूनच दळून घ्यायचं आहे, तर जसे तुम्हाला वाटले किंवा अशा प्रकारे केले तरी चालेल, व्यवस्थित होतील. मिरची पण मी कापून घेतली बारीक आता. आणि तसंच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक करून घ्यायचं. आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि बीट, थोडंसं त्यामध्ये जिरं घालायचं. हे सगळं घालून झाल्यावर छोटा एक चम्मच जिरं घालून आपल्याला असं फाईन पेस्ट म्हणजे जाडसर, थोडीशी जाडसर बघा अशा प्रकारे सेम पेस्ट करून घ्यायची. एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता. छान मी ते आता चाळणीने गाळून घेतलं. आणि अर्धी वाटी बेसन घेतलं. आणि पोह्यांचे छोटे 3 चम्मच मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलं आहे. तसंच आता एक छोटा चम्मच ओवा घेतला. तो हाताने छान चोडून असा त्याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे चव मस्त येते. आणि एक छोटी वाटी मी तीळ त्यामध्ये घातले. याने चव पण छान येतं आणि मस्त म्हणजे असं पौष्टिक राहतं. आता जे आपण बीटाचं मिश्रण काढलं आहे बारीक करून, ते त्यामध्ये घालायचं. आणि थोडंसं आवश्यकतेनुसार नमक घालायचं. आणि मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला आता पाणी सध्या घालायचं नाही आहे, कारण की बीटामुळे ना हे बरोबर गोळा त्याचा थोडा तयार व्हायला लागतं म्हणून. आता मी त्यामध्ये 2 छोटे चम्मच तूप घातलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल की गोळा तो तयार होत आला आहे. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आणखी असा थोडा मऊ तयार करून घ्यायचा आहे. जास्त पाणी नाही लागत आपल्याला. पोह्यांचे 2 किंवा 3च चम्मच आपल्याला यासाठी पाणी लागतं. कारण की बीटानेच ते छान गोळा असा तयार झालेला दिसतं आपल्याला. तसंच हाताच्या पाठीमागच्या सहाय्याने बोटांच्या असं आपल्याला छान पीठ असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली पापडी जी आहे ना ती खूप मस्त येणार. बघा मस्तपैकी गोळा आपला मळून झाला. आता 10 ते 12 मिनिटे मी छान हे झाकून ठेवते. 10-12 मिनिटानंतर परत मी एकदा हाताने छान असं व्यवस्थित करून घेणार गोळा. म्हणजे आणखी मऊ होणार तो. आणि असं आपल्याला छोट्या-छोट्या साईजच्या किंवा मीडियम साईजच्या चपात्या लाटून घ्यायच्या. तुम्हाला लागेल तर त्याला मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे वरून लावायसाठी. तुम्हाला लागेल तर तुम्ही तांदळाचं, गव्हाचं कुठलंही घेतलं तरी चालेल. फक्त बेसन नाही घ्यायचं, त्यामुळे काय होतं ते चिकटतं मग. गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं आणि बघा अशा मीडियम आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. त्याच्या बाजूच्या आता मी कडा काढून घेणार आहे. तुम्हाला जर नसतील काढायच्या तर तुम्ही ठेवल्या तरी चालेल. आणि चौकोनी त्याचे छान छोटे मीडियम आकाराचे मी काप करून घेणार आहे आता. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आपली चपाती. मीडियम साईजची एकदम अशी बनवून घेतलेली आहे. आणि तुम्ही हे 8-10 दिवसासाठी बनवून ठेवलं तरी चालेल. बघा मी छान मीडियम साईजचे असे चौकोनी काप करून घेतले. आणि तसंच बाकीचे राहिलेले सगळ्या चपात्यांचं परत मी आता असंच चपात्या लाटून चौकोनी काप करून घेणार आहे. 8-10 दिवसासाठी तुम्ही छान स्टोअर करून जरी ठेवलं ना तरी पण चालेल. मस्त राहतात, चवीला पण छान लागतात आणि पौष्टिक पण राहतात. मुलं आवडीने खातील. अशा प्रकारे मी आता बाकीचे सगळे काप तयार करून तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने तुम्ही कट करा. कारण की मी चाकूने करून बघितलं, होत नाही आहे व्यवस्थित. पण माझ्याकडे नव्हतं तर मी त्यानेच हे केलं आहे, चाकूने कट केलं आहे. पण तरी व्यवस्थित आलेत.
आणि कढईमध्ये पहिले मी गरम केलं आहे तेल आणि नंतर एकदम कमी आच करून नंतर मी त्याच्यात तळायला घेतलं. जास्त जर तेल तापलं तर मग ते जळतील. म्हणून आपल्याला पहिले तेल थोडं तापवून घ्यायचं आणि कमी करून मग नंतर त्याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे मी सगळे आता पापडी तळून घेतली आणि तुम्ही बघू शकता की ती किती मस्तपैकी अशी झालेली आहे. आणि सध्या थोडी गरम आहे आणि मस्त अशी झालेली आहे. एकदम खूप सॉफ्ट आणि खूप मस्त अशी बनते. तर तुम्ही पण नक्की बनवा. अशा छान-छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे. तुम्ही पण बनवा. बनवल्यानंतर सांगा. पण तरी बघा किती छान असं कुरकुरीत झालेलं दिसतंय. पुन्हा भेटूया एका रेसिपीबरोबर. बाय.